श्री स्वामी समर्थ. आज आपण एका खूप मोठ्या आणि आपलं जीवन बदलणाऱ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना जे देता तेच एक दिवस तुमच्याकडे परत येतं. हो, हेच सत्य आहे. जीवनाचा हा एक अटळ नियम आहे. जर तुम्ही लोकांना प्रेम दिलत तर प्रेमच तुमच्याकडे परत येईल. जर तुम्ही लोकांना आदर दिलात तर आदरच तुमच्याकडे वाटायला येईल. पण जर तुम्ही लोकांशी राग, मत्सर, द्वेष आणि वाईट वागणूक दिली तर तेच एक दिवस तुमच्याकडे परत येणार आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतो. म्हणूनच नेहमी ही लक्षात ठेवा, आज तुम्ही लोकांना जे देता तेच उद्या तुमच्याकडे परत येणार आहे. मग ते प्रेम असो, आदर असो किंवा दुखवणारे शब्द असोत. जीवनाचा हा नियम समजलात तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. अनेकदा आपण तक्रार करतो की लोक माझ्याशी नीट वागत नाहीत. पण कधी स्वतःला विचारले का की मी लोकांशी कसं वागतोय? जर तुम्ही कोणाला टोमणा मारला तर समोरच्याकडून प्रेमाची अपेक्षा कशी करू शकता? तुम्हालाही समोरून तेच येणार. निसर्गाचा साधा नियम आहे. बाभळीचं झाड लावलं तर त्याला आंबे मिळत नाहीत. तुम्ही आज जे शब्द पेरताय तेच उद्या तुमच्याकडे फळ म्हणून परत येणार आहे. म्हणून आजपासून चांगलं बोलायला सुरुवात करा. आपलं जीवन ही अगदी स्वच्छ आरशासारखं आहे. तुम्ही आरशासमोर हसलात तर आरसा देखील हसतो. तुम्ही रागवलात तर आरसा देखील रागवलेला दिसतो. अगदी तसंच जीवन आहे. तुम्ही जगाला जे देता जग तेच तुम्हाला परत देतं. यालाच काही लोक कर्माचा नियम म्हणतात. तुम्ही केलेलं प्रत्येक चांगलं वाईट कर्म कधी ना कधी तुमच्याकडे परत येतच. कधी कधी आपण विचार करतो मी चांगला वागतो पण लोक माझ्याशी का चांगलं वागत नाहीत. पण लक्षात ठेवा, चांगुलपणाचं फळ लगेच मिळत नाही, पण ते नक्की मिळतं. जसं बी लावल्यावर झाड लगेच उगवत नाही, तसं आपल्या कर्माचं फळ थोडा वेळ घेऊन येतं, पण ते येतंच. कोणी तुमचं वाईट केलं तरी तुम्ही त्याचं वाईट करू नका, कारण तुमचं डोकं शांत ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही कोणाबद्दल द्वेष मनात धरता तेव्हा त्या व्यक्तीचं काहीच बिघडत नाही, उलट तुमचं स्वतःचं मन जळत असतं. तुम्ही जगाला जे देता तेच वैश्विक शक्ती तुमच्याकडे वळवते. तुम्ही आज एखाद्याला मनापासून मदत केली तर तुम्हाला गरज असताना कुठून तरी मदत नक्कीच येईल. हे कर्माचं चक्र आहे जे कधीच चुकत नाही. तुमचं कर्म शुद्ध ठेवा. फळाची काळजी निसर्ग करेल. आपण गृहिणी नेहमी दुसऱ्यांसाठी कष्ट करतो, पण कधी कधी रागाच्या भारात आपण असे शब्द बोलतो जे समोरच्याच्या मनाला लागतात. आजपासून एक प्रयोग करा. समोरचा कितीही रागवला तरी तुम्ही शांत राहून एक छानशी स्माईल द्या. तुम्ही दिलेली ही शांतता आणि प्रेम काही दिवसात आदराच्या रूपात तुमच्याकडे नक्कीच परत येईल. तुमचं घर स्वर्गासारखं होईल. आज तुम्ही कोणाला मदत केलीत तर कदाचित उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. आज तुम्ही कोणाला आनंद दिला तर उद्या आनंद तुमच्या आयुष्यात येईल. आज तुम्ही कोणाला आशा दिलीत तर उद्या आशा तुमच्या आयुष्यात परत येईल. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जीवन हे व्यवहारासारखं आहे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. आता तुम्ही ठरवायचं आहे प्रेम द्यायचं की द्वेष. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, काही लोक तुमची टिंगल करतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील, पण तरीही तुम्ही चांगलेच राहा, कारण लोक काय करतात हे त्याच्या कर्मावर आहे, पण तुम्ही काय करता हे तुमच्या कर्मावर आहे. आणि शेवटी कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच. आपण सगळी शेतकरी म्हणून आपल्या शेतातील शेताचे उदाहरण देते. जर आपण बाभळीचे बी पेरले तर आपल्याला आंबे मिळणार नाहीत, बरोबर ना? अगदी तसंच जर आपण कोणाबद्दल वाईट विचार पेरले तर आपल्याला सुख कसे मिळेल? आपल्यालाही वाईटच मिळणार ना. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यासोबत वाईट का होते. पण कधीकधी आपले शब्द, आपला टोमणा किंवा आपली दुर्लक्ष करण्याची वृत्ती सुद्धा बीसारखे काम करते. आपण जर समाजात पेरतो
तेच आपल्याला मिळतं. ज्यामुळे आज स्वतःला विचारा, मी आज दिवसभरात कोणाला काय दिलं? एक छान हास्य दिलं की टोमणा दिला? कोणाला प्रेम दिलं की द्वेष? कधी कधी आपल्याला वाटतं की कोणीच माझी कदर करत नाही. अशा वेळी चिडचिड करण्याऐवजी प्रेमाची भाषा देऊन पहा. तुम्ही दिलेला सन्मान, मुलावर केलेले संस्कार हे आज नाही तर उद्या तुमच्याकडे सन्मान म्हणून परत येतील. एक लहान मुलगा डोंगरात ओरडतो, मला तुझा राग येतोय, आणि त्याला प्रतिध्वनी ऐकू येतो, मला तुझा राग येतोय. म्हणजे तो जे बोलेल ते परत येत असतं. तो जोरात बोलला तर आवाज जोरात परत येत असतो. जेव्हा त्याचे वडील त्याला आय लव्ह यू बोलायला लावतात तेव्हा त्याला तेच उत्तर मिळतं. जीवन म्हणजे प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे ओरडून सांगाल तेच तुम्हाला परत देईल. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्हीही त्याच्याशी वाईट वागलात तर त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक उरला? तुम्ही त्यांना वाईट वागणूक दिली तर निसर्ग तुम्हाला परत वाईटच देणार. कोणालाही कमी लेखू नका. आज तुम्ही कोणाची मदत केलीत तर भविष्यात जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती मदतीला धावून येईल. तेच ते परत येणे आहे. त्यामुळे आजपासून एकच करायचं, दिवसातून किमान एका व्यक्तीचे मनापासून कौतुक करा. जमेल तशी छोटी मदत करा. जर चांगलं बोलता येत नसेल तर शांत राहा. तुमचे शब्द बाणासारखे असतात. एकदा सुटले की परत येत नाहीत, पण जखम घेऊन परत येतात. तुम्ही सलग 21 दिवस फक्त सकारात्मकता देऊन पहा. तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप कमी होतील. आयुष्य खूप छोटं आहे. कोणाबद्दल मनात राग धरून स्वतःचं मन दूषित करू नका. तुम्ही प्रेम द्याल तर तुमच्या पदरात प्रेमच पडेल. तुम्ही विश्वास द्याल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. आजपासून एक निर्णय घ्या, मी लोकांशी प्रेमाने बोलेन. मी कोणालाही दुखवणार नाही. मी शक्य असेल तेवढी मदत करेन. मी नेहमी सकारात्मक विचार करेन, कारण मला माहिती आहे मी जे जगाला देतो तेच जग मला परत देणार आहे. आयुष्य खूप छोटं आहे. राग, द्वेष आणि मत्सर यात वेळ वाया घालू नका. लोकांना प्रेम द्या, लोकांना आदर द्या, लोकांना आनंद द्या, आणि मग पहा तुमच्या आयुष्यात प्रेम, आदर आणि आनंद कसा परत येतो. कारण हा जीवनाचा नियम आहे. तुम्ही दुसऱ्यांना जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. जीवन हा आरसा आहे. तुम्ही जे दाखवाल तेच दिसेल. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणाल तर आनंद तुमच्या आयुष्यात येईल. तुमचं कर्म तुमचं भविष्य लिहित आहे. तुम्ही दिलेला प्रत्येक चांगुलपणा एक दिवस तुमच्याकडे दुप्पट होऊन परत येतो. जगाला प्रेम द्या. जग तुम्हाला प्रेमानेच उत्तर देईल. तुमचं वागणं म्हणजे तुमचं भविष्य आहे. तुम्ही लोकांशी कसं वागता तसंच आयुष्य तुमच्याशी वागतं. आज दिलेला आदर उद्या तुमच्या वाट्याला येतो. वाईट देऊन चांगलं मिळेल ही अपेक्षा कधीच ठेवू नका. मी चांगलं देते कारण मला माहिती आहे तेच परत येणार आहे. माझं कर्मच माझी ओळख आहे. मी वाईट वागणार नाही, कारण माझं फळ मला मिळणार आहे. तुम्ही दिलेलं प्रेम कधीच वाया जात नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देऊ नका, कारण तेच परत आपल्याकडे येतात. हसू दिलं तर आनंद परत येईल. कधी कोणाला दुखवलं असेल तर लक्षात ठेवा, ती वेदना एक दिवस तुमच्याकडे परत येते. म्हणून प्रेम द्या, कारण प्रेमच परत येणार आहे. लोकांशी कसं वागता तसंच आयुष्य तुमच्याशी वागतं. वाईट द्याल तर वाईट मिळेल, चांगलं द्याल तर चांगलं मिळेल. हा नियम कधीच बदलत नाही. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.